नमस्कार, मी दीपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते दीपाली स्टिचिंग या चॅनलमध्ये। तर चला आपल्याला छान अशी डिझाइन तयार करायची, त्यासाठी आपण माप टाकून घेऊया। तर बघा, उंची घेतलेली आहे 15 इंच, घडी घेतलेली आहे 11 इंच, त्यानंतर शोल्डर बघा, शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच, त्यानंतर गळ्याची उंची घेतलेली आहे 11 इंच, खालच्या साईडने गळ्याची रुंदी घेतलेली आहे 3 इंचावरती। त्यानंतर आपल्याला 3 इंचापर्यंत वर जो 2.25 इंचाला मार्किंग केली ती आपल्याला सेम करून घ्यायची आहे। त्यानंतर गोल आकार आपल्याला गळ्याला देऊन घ्यायचा आहे। गोल आकारावर आपल्याला डिझाइन तयार करायची। ह्या पद्धतीने छान असा डीप नेक मी इथं गोल आकार तयार करून घेतलेला आहे। जसा व्हिडिओमध्ये दिसतोय तसा तुम्ही ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि आपल्याला रेषेच्या आतल्या साईडने हा गळा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जो काठ घेतलेला आहे, हा जो काठ किनारा आलेली आहे जी कमरेच्या साईडला येत असते, त्याची आपल्याला डिझाइन तयार करायची आहे। त्यासाठी मी डबल फोल्ड ती करून घेतलेली आहे। शिलाईसाठी थोडासा एक्स्ट्रा कपडा मी ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही बंद बाजूच्या साईडने। तर तिथे आपल्याला जॉईंट द्यावं लागणार आहे। तर हा मी अशा पद्धतीने गोल आकाराने कट करून घेतलेला आहे। यानंतर काय करायचे मैत्रिणींनो, खूप सोपी पद्धत आहे। 2-2 इंचावरती आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची, गळ्यापासून अंतरावरती 2-2 इंच अंतरावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची, म्हणजे सर्व आपला आकार छान असा गोल येईल त्यासाठी। आता आपल्याला कैचीने हे रेषेच्या बाहेरून कट करून घ्यायचे, थोडासा शिल्लक कपडा ठेवून। पुढे तुम्हाला सांगतेच की आपण हा कपडा शिल्लक कशासाठी ठेवलाय। त्या अगोदर आपण हा जॉईंट देऊन घेऊया। इथे आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचा आहे। यावरती मी शिलाई टाकून घेते। शिलाई टाकून घेतल्याच्या नंतर काय करायचे, जास्त एका साईडला दुमडून शिलाई टाकायची नाही, दोन्ही भाग वेगवेगळे करून त्यावरती आपल्याला मधोमध शिलाई टाकून घ्यायची। यानंतर बघा, जो शिलाई मार्जिन आपण शिल्लक सोडलं होतं, तर ही पट्टी आपल्याला अशी दुमडून घ्यायची। पहा, आता जो आपला काटा आहे तो शिल्लक एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी आपण सोडलं होतं, ते आपल्याला असं दुमडून घ्यायचे। इथं कोणताही कॅनव्हासचा वापर न करता खूप सुंदररित्या आपली ही डिझाइन तयार होणार आहे। परफेक्ट याला फिनिशिंग येणार आहे। कॅनव्हासला जशी येते तशी या डिझाइनला सुद्धा फिनिशिंग छान येणार आहे। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल मैत्रिणींनो, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवीन स्टिचिंग टिप्स शिकायला भेटतील। तर बघा, ह्या पद्धतीने आता आपण पूर्ण अस्तर जोडून घेऊया। अस्तर ठेवलंय मी ह्या पद्धतीने, त्यावरती आता आपल्याला ब्लाउज पीसचा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि छान अशी शिलाई टाकून घ्यायची। पहा, ह्या पद्धतीने पूर्ण गोल गळ्यावर गोल आकाराने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची। नवीन मैत्रिणी ज्या शिकतात, क्लास करतात, ज्यांना ब्लाउज शिवता येतं, डिझाईन जमत नाही, त्या मैत्रिणीसाठी खूप छान पद्धतीने आपल्या चॅनलवर ब्लाउज डिझाईन आणि स्टिचिंग टिप्स शिकवल्या जातात। प्रिन्सेस कट ब्लाऊजसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर शिकवल्या जातात। व्हिडिओसुद्धा अपलोड आहे चॅनलवर। लाईव्हवरती स्टिचिंगचे व्हिडिओ चालू असतात, कटिंगचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड होतात आणि लाईव्हमध्ये स्टिचिंगचे व्हिडिओ शिकवले जातात। तर नवीन मैत्रिणी क्लास करत असतील त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आपल्या चॅनलवर शिकवल्या जाते। तर पूर्ण अस्तर आपण जॉईन करून घेतलेला आहे। ह्यानंतर आता जो ब्लाउज पीसचा कपडा एक्स्ट्रा आपण सोडलेला आहे शिलाई मार्जिनच्या साईडले, तो आपल्याला पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीने। पूर्ण कपडा मी इथं कट करून घेतला। ह्या साईडचा सुद्धा आपल्याला जो एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा आहे तो आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे। कमरेच्या साईडने आपण पट्टी जॉईन करून घेणार आहे पूर्ण ब्लाउज डिझाइन झाल्याच्या नंतर। तर बघा, आता आपण जो काठावरती शिलाई टाकून घेतली होती, तो आता गोल आकार आपल्याला गळ्यावरती जोडून घ्यायचा आहे। सरळ ब्लाउज पीसचा कपडा आहे आणि ह्या पद्धतीने आपण ठेवून घेतलाय आता। आणि जो बघा, उलट ठेवायचं आहे, अस्तर वरच्या साईडने ठेवायचं आहे आणि ब्लाउज पीसचा कपडा खालच्या साईडने दबला गेला पाहिजे। आता आपण यावरती गळ्यावर गोल आकाराने शिलाई टाकून घेणार आहे। जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्याच पद्धतीने आपल्याला
स्टेप बाय स्टेप पूर्ण फॉलो करायचे. खूप छान अशी ब्लाऊज डिझाईन ही तयार होणार आहे. तर बघा, पूर्ण शिलाई मी इथं टाकून घेतलेली आहे. आता याला आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे. त्या अगोदर आपण जिथे शिल्लक कपडा वाटला आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे छान पद्धतीने फोल्ड होईल आतल्या साईडनं. एक्स्ट्राचा जो कपडा आहे शिल्लक तो कट करून घेतलाय. आता आपल्याला ही पट्टी यावरती शिलाई टाकून घ्यायची बघा, म्हणजे फिनिशिंग छान येते. अशा पद्धतीने एक शिलाई यावरती आपल्याला टाकून घ्यायची. वरच्या साईडला फोल्ड करायला इझी जाईल त्यासाठी आपल्याला अशी शिलाई टाकून घ्यावं लागते. याला दाब शिलाई असं म्हणलं जातं. पहा, आता आपल्याला हा साईड वरच्या साईडला आलेली आहे आणि आता गळ्याच्या साईडनं परत आपल्याला त्यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, सुंदर असं कॅनव्हस वापरल्यासारखंच आपल्या बॅक साईडच्या गळ्याला लुक आलेला आहे. आता छान आपण पूर्ण गळ्यावरती शिलाई टाकून घेणार आहे. पहा या पद्धतीनं. आता मला थोडासा आकार आगळा वेगळा दिसत होता, तिथं मी थोडासा कपडा दुमडून घेतलाय हा काठाचा. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. इथं सुद्धा थोडासा आगळा वेगळा आकार मला दिसला तर मी इथं थोडासा कपडा गोल आकारामध्ये दुमडून घेतलाय. पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीनं. फिनिशिंग बघू शकता, खूप सुंदर आहे. आता येलो कलरचं याला कॉन्ट्रास्टमध्ये आपल्याला जी नवीन ट्रेंडिंग डिझाईन चालू आहे ती आपल्याला तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला साडीमधला ब्लाऊज पीसचा कपडा, साडीमधला जो कपडा असतो तो कॉन्ट्रास्टमध्ये मी तर काढून घेतलेला आहे, एक 5 इंच रुंदीला. हे बघा, ह्या पद्धतीने मी येलो कलरचा कपडा इथं काढून घेतलाय. आता आपल्याला ह्या कपड्यामधून हे जे काठ आहेत ते वेगळे करून घ्यायचेत आणि ही पट्टी बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतली आणि मधोमध मी कट करून घेतलेला आहे कपडा. धागे दोरे वगैरे एक्स्ट्रा जे आहेत ते सुद्धा कट करून घेतलेत. आता आपल्याला एकावर एक ठेवून मार्किंग करायची आहे बघा. एक 2.5 इंचावरती, परत एक 2.5 इंचावरती अशी मी मार्किंग करून घेतली. आता आपल्याला हे चौकोनमध्ये कट करून घ्यायचेत. पहा अशा पद्धतीनं चौकोन कपडा आपण हा तयार करून घेतलाय. कुठेही शिल्लक वाटला तर कट करून घेतला आणि ह्या पद्धतीने छान असा आपण चौकोनी आकारात हा कपडा रेडी करून घेतलाय. आता आपल्याला याच्या चुन्या बनवायच्या आहेत बघा कशा. ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण चौकोन त्रिकोण केलाय आणि त्रिकोण परत त्याला फोल्ड करून अशा पद्धतीने विरुद्ध दिशेला, गळ्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला लावायच्या आहेत. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान असं लुक या डिझाईनचं येते. तर चला आता कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला नवनवीन डिझाईन बघायला भेटतील. तर आता पूर्ण मी हे रेडी करून घेते. कंटिन्यू करा व्हिडिओ.